चेतन चला ना लवकर जरा. चला जरा यश गायकवाड तुम्ही काय करताय जरा तुम्हाला कळतंय का? आपण बाहेर या ना जरा मैदानाच्या. हितेश गायकवाड फायनल मॅच सुरू करायची आहे का नाही? सागर गायकवाड एक काम करा पुढच्या वीक मध्ये जरा 4-5 एंटर टाकाने खेळू द्या ना. चला मॅच सुरू करा आपण लवकर. सागर गायकवाड किती षटकांचा सामना आहे? 2 3. आता खुश ना. चला मॅचला झाले सुरुवात. सलामीची जोडी करण ठाकूर आणि छोट्या मैदानामध्ये दाखल झालेत रितेश. पहिलाच बॉल फटका चांगला डीप मध्ये फिल्डर भरपूर दूर राहिले. चेतन ढोणे 2 धावा सहज मिळतील. गोलंदाजी मार्कवर बुलेट राजा वसार संघाचा. सुरेश दुधकरला आपण तिकडे पाहत आहोत. काल जबरदस्त प्रदर्शन राहिलं RM11 सोनापाडा संघाचं. 8व्या बॅटने प्रहार. दुधकर परकी आवार. करण ठाकूरच्या बॅटमधनं षटकार. अभि शरद हा देखील फटका चांगला आहे. करण ठाकूर ऑन फायर. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे सिक्सर. यावेळेस थोडं खाली राहतंय बॉल. जितका एक्सपेक्टेड बाउन्स होता तितका मिळाला नाहीये. स्ट्रेट टू द विकेट कीपर डॉट. गोलंदाज तयार पुन्हा. गोलंदाजी मागवर दुधकर. फटका फसतोय की काय? उंच हवेमध्ये बॉल भरपूर. झेलची संभावना जरूर आहे. कॅच तिकडे मात्र धीरजला कंप्लीट करता आला नाहीये. धीरजने एफर्ट चांगले लावले. गुड एफर्ट. पण 2 धावा मात्र काय केलं रोखू शकणार नाही. धावसंख्या 2 ने पुढे. टोटल 16 16. 2 डबल 2 सिक्सर 1 डॉट. शेवटचा बॉल. दिस टायमिंग लीडिंग एज. बॉल हवेमध्ये डाऊन दी बॉल. सुरेश दुधकर. कॅच कंप्लीट. करण ठाकूर मैदानाच्या बाहेर. पहिल्या ओव्हरचा खेळ संपन्न आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाला 16. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 16 फॉर द लॉस ऑफ 1.
फॉलो तयार. सुहास पवार गोलंदाजी मार्कवर ओव्हर नंबर 2 मध्ये. छोट्या मात्रे स्ट्रायकर एंड वरती. रितेशला आपण पाहतोय डॉट बॉल आलाय. षटक क्रमांक सध्या आपण पाहतो दुसऱ्या प्रगती पथावर आहे. यावेळेस मात्र सॉफ्टवेअर डिफेन्सच्या अप्रोच खेळण्याचा प्रयत्न. काल रितेशने का बॅटिंग केली ग्रामीण गटातून खेळत असताना जबरदस्त फलंदाजी रितेश आपल्याला पाहायला मिळाली. त्याच वेळेला आर्यन ठाकूरला देखील आपण पाहिलं दमदार कामगिरी करत असताना आणि करण ठाकूरनं देखील इम्प्रेस केलं होतं. फसवा चेंडू आणि व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा आपण पाहतोय. चला आर्ग्युमेंट कोणती होणार नाहीये. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा आला. एक्स्ट्रा रन असेल. सुहास पवार पुन्हा जरूर वेगाने हाताळला गेलाय आणि विकेट देखील मिळेल. रितेशला मात्र मैदान सोडावं लागतंय. फलंदाज होते बाद. सागर गायकवाड येतात नवीन बॅटर. आयकॉन ग्रामीण गटातून आपण पाहतोय इथे सोनापडा टीम मध्ये सागर गायकवाड. आयकॉनची भूमिका. सुहास पवारच्या विरोधामध्ये सागर गायकवाडचा हल्ला. शतकवीर तिसगाव संघाचा आपण पाहतोय षटकार ठोकलाय. ऑन साइडला आणखी एक बॅक टू बॅक दुसरा सुहास पवारच्या विरोधामध्ये सागर गायकवाडच्या बॅटमधून सिक्सर. कडक बॅटिंग सागर गायकवाड. धावसंख्या 29. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. बॅट चेंज लागत असताना बॉल चालला मागे गोशांकित क्षेत्रात डिक्लेअर झोन मध्ये. ओव्हरची समाप्ती 2 सेकंड झाल्या पूर्ण. एंड ऑफ दी सेकंड ओव्हर. 30-30. धीरज येतो गोलंदाजी मार्कवर. आर्यन ठाकूर जरूर जाळ्यामध्ये फसला होता आणि तिथे मात्र चांगली फिल्डिंग. स्वप्नील पाटील वाघ. धावसंख्या 32-32. एका बाजूने सागर गायकवाड, दुसऱ्या बाजूला आर्यन ठाकूरला आपण पाहतो. धीरज गोलंदाजीसाठी आपण पाहतो. षटक क्रमांक 3 आणि शेवटचं षटक आहे. अंतिम षटकामध्ये तो गोलंदाजी करतोय.
चेतन डोने बघा किती खुश आहेत. चेतन डोने मला सर्वात जास्त खुश दिसतात आज या मैदानावर. भरपूर मागे टप्पा, व्हाईट बॉलचा इशारा पंच करत असताना आपण पाहतो एक्स्ट्रा रन. धावसंख्या झाल्या तर 34. आडवा बॅटनं केला प्रहार. लांबी तितकी नाहीये, फिल्डर असतील तर झेल देखील होऊ शकतो जरूर. आणि आर्यन ठाकूर मात्र आता मैदानाच्या बाहेर. फटका हा जबरदस्त आहे. प्रथमेशच्या बॅट मधून हा येतोय दर्जेदार षटकार. धावसंख्या 40. षटकाराच्या मदतीनं 40 वर धावफलक आलेला आहे. धीरज पुन्हा वेगानं हाताळला, वेगानं पाठवलाय. प्रथमेशच्या बॅटमधून सिक्सर. रेकॉर्ड होईल जर ग्रामीण गटातून आलेल्या संघानं खुल्या गटातल्या संघाला परास्त केलं तर. पुन्हा ग्रामीण संघ सध्या तरी आपण पाहिलं तर जबरदस्त प्रदर्शन करतोय. अगदी आपण पाहिलं तर तिकडे आता रन किती मी 5-1 पूर्ण केली आहे. सागर गायकवाड धावल्यात. दुसऱ्या बाजूला प्रथमेश देखील धावतायत. दुसरी पूर्ण, तिसरीचा प्रयत्न आणि तिसरीच्या प्रयत्नामध्ये आता प्रथमेशची विकेट आपण पाहतोय. पण दरम्यान चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. 48 धावा झालेल्या आहेत. 48 झालेले आहेत आणि 49 धावांचं टार्गेट सेट केलंय. 49 टार्गेट.
चला करण ठाकूर, चला मॅच सुरू करा आपण. गोलंदाजी मार्क वर्ष क्रमांक पहिला आणि गोलंदाज करण ठाकूरला आपण तिकडे पाहत आहोत. शेवटचा आणि अंतिम सामना आपण पाहतोय श्री देसाई चषक ग्रँड फिनाले. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवर स्वागत केलंय सुहास पवार. करण ठाकूरच्या विरोधामध्ये सिक्सर. सुहास पवारच्या बॅट मधून सिक्सर आलाय. यावेळेस मात्र बॉडी लाईन वरती बॉल जरूर आदळला गेलाय. कोणती धाव इथे मात्र मिळणार नाहीये. डॉट बॉलची समाप्ती होत असताना आपण पाहतो सध्या धावफलकावरती 6 धावा आहेत. यावेळेस देखील पुन्हा एकदा जरूर एफर्ट्स चांगले होते, पण बॉल मात्र चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिक्सर. रितेशने जरूर चांगले एफर्ट लावले होते, पण आता वाईट +1 2 धावा मात्र इथे नक्की मिळतील. बॉलर तयार. करण ठाकूर समोर सुहास पवार. जबरदस्त बॅटल. फुल टॉस आठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिक्सर. आक्रमक फलंदाजी करत असताना सुहास पवारला आपण पाहतोय ताबडतोड बॅटिंग साकारतायत. यावेळेस मात्र बॉडी लाईन वरती आदळणारा बॉल. कोणती मिस्टेक नाही केली गोलंदाजाने, योग्यरित्या आदळलाय. सांगत होत असताना आपण पाहतोय पुन्हा एकदा सुहास पवारला आपण पाहतो समोर करण ठाकूर. यावेळेस देखील आपण पाहतोय या षटकाचा शेवट गोड केला जातोय. हा बॉल देखील फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिक्सर. क्षेत्ररक्षक नाहीये, भरपूर दूर आहेत. येऊन उचलून फेकतील. तत्पूर्वी 2 धावा मात्र सहज मिळतील. धावसंख्या 2 पुढे. टोटल 28-28. आर्यन ठाकूर ओव्हर नंबर 2 समोर ऋतिक. 28 धावा धावफलकावरती लागल्या जातात. वेगवान आणि तितक्याच सुंदर बॉल देखील हाताळला गेलाय. योग्य टप्प्यावरती बॉल देखील हाताळतो आर्यन. या ओव्हरमध्ये कमीत कमी धावा त्याने खर्च करायला हवा, त्यामुळे लास्ट ओव्हरपर्यंत सामना जरूर जाईल आणि मग तिथून एक चांगलं टफ बॅटल देखील आपल्याला पाहायला मिळू शकतं. फटका जबरदस्त बनवून मारलाय. ऋतिकने बॉल पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 षटकार.
6 धावा तिकडे आपण पाहतोय. षटकार आलाय. आडव्या बाटना फटका एक्झिक्यूट केला गेला. डीप मध्ये मिड विकेटला बॉल. फिल्डर तिकडे तैनात आहेत. थ्रो देखील अतिशय योग्य आलेला आहे. 8 बॉल 14ची गरज आहे या मॅच मध्ये. आता 8 चेंडू आणि 14 धावांचं समीकरण आहे. सुहास पवार स्ट्रायकर एंडवरती. आर्यन ठाकूर पुन्हा. आणि इकडे देखील फटका जरूर चांगला खेळण्याचा प्रयत्न राहिलाय. हितेश 6 धावा आहेत का? 6 धावा. षटकार आहे. यावेळेस देखील समोर खेळला गेला फटका तर चांगला आहे. 4 धावा देखील मिळतील. चौकार आलाय. आता विजयासाठी 6 बॉल मध्ये 4 धावांची गरज आहे. 6 बॉल 4. मला वाटतं सागर गायकवाड गोलंदाजी करतायत की काय? 6 बॉल 4 आणि गोलंदाजी मार्क वरती सागर गायकवाड. समोर ऋतिक ढोणे. पहिलाच बॉल. कोणती धाव इकडे मात्र येत नाहीये. पहिला बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये डॉट. खिडकाई संघाला अगदी आपण पाहिलं तर 8 बॉल मध्ये 4 धावांची गरज असताना त्या धावा रोखल्या होत्या सोनापाडा टीमने. भरपूर मागे टप्पा आहे. आता मात्र ते होणार नाहीये. सामना संपलाय. मॅच फिनिश. स्वर्गीय राकेश ढोणे प्रतिष्ठान नांदिवली टीमने जिंकली मॅच. वेल प्लेड टीम नांदिवली. अभिनंदन चेतन ढोणे आणि टीम.
चला आपण लगेच पारितोषिक देऊयात. चला या आपण पारितोषिक देऊयात. चेतन ढोणे जरा प्लीज थोडं सहकार्य करा ना. या चला तुम्ही लगेच या इकडे. चेतन ढोणे सगळ्या टीमला घेऊन या इकडे. बापरे तो आनंद बघा चेतन ढोणेचा. आता मला वाटतंय आज रात्रभर झोपणार नाहीयेत. शिवा ढोणे यांना विनंती असेल की आपण या. रामदादा ढोणे, शैलेश दादा आपण देखील या. रविदादा म्हात्रे यांना देखील विनंती की आपण देखील यायचं आहे. त्यांच्या शुभास्ते आपण देतो. चला बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट या स्पर्धेमध्ये ज्याने 7 विकेट मिळवलेत श्री तिसाई चषक ही ट्रॉफी आम्हाला आदरणीय देवानंदजी गायकवाड साहेब माजी नगरसेवक तिसगाव यांनी पुरस्कृत केलेले बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट या स्पर्धेमध्ये 7 विकेट ज्याने मिळवले. नो डाऊट अर्थातच RM11 सोनापाडा संघाचा आर्यन ठाकूर ठरतोय या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज. धीरज खनका जरा इकडे या आपण लवकर. या स्पर्धेमध्ये ज्यांनी महत्वाचं सहकार्य आम्हाला केलं आदरणीय कैलासजी जोशी यांचा देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. संजयजी मोरे साहेबांचा देखील मनापासून आम्ही आभार व्यक्त करू. बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज माजी नगरसेवक आदरणीय देवानंदजी गायकवाड साहेबांनी पुरस्कृत केलेली ट्रॉफी आहे. या स्पर्धेमध्ये ज्याने 79 धावा कुठल्या आणि अगदी आपण पाहिलं तर ज्याचा जबरदस्त परफॉर्मन्स काल ग्रामीण गटातून आपण पाहिला. धावांचा पाऊस ज्याने पाडला RM11 सोनापाडा संघाचा रितेश ठरतोय या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. काय बॅटिंग केली काल. अगदी आपण पाहिलं तर संपूर्ण दिवसामध्ये कालचा दिवस खऱ्या अर्थानं सोनापाडा टीमसाठी त्याने गाजवला. त्यानंतर रनर्स पकडे आपण वळणार आहोत. ग्रामीण गटातून कालचा दिवस ज्यांनी गाजवला ते अर्थातच आर्यन ठाकूर प्रथमेशला आपण तिकडे पाहतोय. त्यानंतर छोट्याला आपण पाहतोय. संपूर्ण टीम आपण यायचंय. सगळ्यांचे चांगले एफर्ट होते आणि अगदी आपण पाहतोय माजी नगरसेवक तिसगाव आदरणीय देवानंदजी गायकवाड यांनी ट्रॉफी आम्हाला पुरस्कृत केली आहे आणि दिवेशजी गायकवाड यांचा देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. चला JMCC तिसगाव संघाचे सगळे खेळाडू आपण या. JMCC तिसगाव टीमचे खेळाडू आपण सगळेजण या. विपुल गायकवाड जर आपण या इकडे. यश गायकवाड, विपुल गायकवाड, त्यानंतर SP तन्नू, नेहुल सगळ्यांनी इकडे यायचंय. हेम्या, त्यानंतर सर्वोत्कृष्ट खेळाडू या स्पर्धेतील प्लेअर ऑफ द टुर्नामेंट मालिकावीर देवानंदजी गायकवाड साहेब यांनी पुरस्कृत केलेली ही ट्रॉफी आपण पाहतोय. या स्पर्धेमध्ये ज्याने 99 धावा कुठल्या आणि गोलंदाजी करताना 2 विकेट मिळवले. सागर गायकवाड ट्रॉफी घ्या आपण. श्री तिसाई चषक 2026 पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा आणि मालिकावीर 99 धावा 2 विकेट अर्थातच सुहास पवार ठरला स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू. सुहास पवार यांना आपण पाहतोय. सागर गायकवाड मला वाटतं इथून सांगूनच गेले होते की सुहास पवार जर असेल गोलंदाजीला तर
2 षटकार मी मारण्याचा प्रयत्न करेन आणि बरोबर 2च आले होते, पण सुहास पवारने मात्र आजचा दिवस गाजवलाय. काय बॅटिंग केली आहे. सर्वांचा आवडता खेळाडू आहे सुहास पवार आणि त्याने मात्र मैदानावरती 99 धावा आजच्या दिवसात कुठल्या आहेत आणि 2 विकेट त्याच्या नावावरती राहिलेले आहेत. वेल प्लेड सुहास पवार, अभिनंदन. त्यानंतर चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन श्री देवानंदजी गायकवाड साहेब, माजी नगरसेवक तिसगांनी पुरस्कृत केलेली ट्रॉफी श्री तिसाई चषक. किती? 25,000 ना? रोख रक्कम तब्बल 25,000 रुपये व भव्य श्री तिसाई चषक देऊन आपण सन्मान करतोय. स्वर्गीय राकेश ढोणे, नांदिवली चेतन ढोणे अँड टीम. क्या बात आहे. चेतन ढोणे आज त्यांचा आनंद गगनात मावेनासा झालाय. क्या बात आहे. चेतन ढोणे भरपूर आनंदी दिसत आहेत कारण त्यांनी पुरस्कृत केलेला संघ स्वर्गीय राकेश ढोणे 11 नांदिवली आणि तो संघ मात्र आज चॅम्पियन ठरतोय या स्पर्धेतला. चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन श्री तिसाई चषक 2026 पावसाळी रबर बॉल क्रिकेटचा चॅम्पियन ठरतोय संघ स्वर्गीय राकेश ढोणे प्रतिष्ठान नांदिवली. वेल प्लेड बॉयज, अभिनंदन. आपण पाहिलं तर